काय चाललंय माहितीये? बायकांच्या गप्पा. सर तुम्ही ऐकलाय? सर तुम्ही? नेहमी रोज ऐकतो. पुन्हा दाखवते मी बायकांच्या गप्पा कसा असतात ते. एका संध्याकाळी आईचा बिश ग्रुप आमच्या घरी जमलेला. बायकांमध्ये राजकारण असतं ते मला त्या दिवशीच कळलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अय्या काहीतरीच काय. ए तुझी साडी किती छान आहे. ए त्या काकू नाही काय आली अजून. नेहमीच उशीर करतात. हे म्हणायचा अवकाश काकू डुलत डुलत. उशीर झाला नाही. हे उशीर आले. मोलकरीण नाही. सकाळचं सगळं आवरून जावं लागतं ना. तिथून चप्पल तुटली. त्यांचं बोलणं एक जण मध्ये थांबत म्हणाली, काय हो काकू आज सकाळी बरीच गडबड झाली वाटतं. हो ना आमच्या सुनबाई उठल्या पहाटे 9 वाजता. नंतर चहा तो बेटी म्हणतात तो. शी पारशा तोंडाने चहा प्यायचा. हा कसला बेटी हा तर बॅटी. मग दिला करून आमच्या बाईला बाना. अहो बैलाचा आणि चहाचा काय संबंध. अहो बैलोबा म्हणजे आमचा मुलगा. आजकालची पोरं बायकांचे पाय दाबून देतील आणि आईचा गळा. गळा म्हटला बरोबर आईने तिचा नेकलेस सगळ्या बायकांना दाखवला. किती छान दिसतोय ग नेकलेस तुझ्या गळ्यात. हे म्हटल्या बरोबर आईने चहा बिस्किट समोसे आणि मला आणलेल्या त्या बाकरवड्या पण त्या बायकांना दिल्या. काय या लहान आकारच्या बायका मोठे मोठे समोसे खात होत्या. एकीचा तर उपासच होता. तिने त्याला ऑर्डरच सोडली. मला तुझ्या हातची कोल्ड कॉफीच दे बाई. मग सगळ्या बायकांनी डिमांड सोडली. आम्हाला पण घोट घोट चालेल ग. तेवढा काही कॉफी आणायला आत गेली. तिची पाठवताच एक जण म्हणाली, कसला तो हार मला नाही आवडला. तेवढा काही कॉफी घेऊन आली. काय म्हणालीस ग. अगं काय नाही ग. मी म्हणाले कसला तो हार मला ना आवडला. मला तर खरंच मला वाटतं बायकांचं काय या बायका तोंडावरच बोलतात आणि पाठीमागे भलतात. थोडक्यात वरण आणि राजकारण सहजपणे करणाऱ्या या बायका कोणत्याही गोष्टीला फोडणी दिल्याशिवाय राहत नाहीत. पण यामुळे कोणाचा तरी कुस्करा होतो हे नक्की. धन्यवाद.